नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. रेवस गाव अलिबाग, म्हणजे अलिबाग जवळ असलेलं रेवस, मुंबईवरून भाऊच्या धक्क्यावरून निघायचं आणि रेवसला पोहोचायचं आणि मग त्या लॉन्चमधून आल्यानंतर लगेच अलिबाग गाठायचं. याच प्रवासामध्ये आता रेवस गावामध्ये आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या स्नेहल गणेश मनोरे या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत आणि बघूया मुंबईहून आणलेली किती बक्षिसं मनोरेंच्या घरात जातात. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. दीर माझे हौशी, लंडा माझ्या हौशी, गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर, नमस्कार. हा माझा मुलगा, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे वडील, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ही माझ्या नंदेची मुलगी, बरोबर. आणि त्या माझ्या काकसासूबाई, त्या नमस्कार. पण काकसासूबाई, हो. ह्या माझ्या जाऊबाई, नमस्कार. आणि ही माझी पुतणी, बरं. ह्या माझ्या नंदा, आणि हे काकसासरे, नमस्कार, त्याच्या मागे नमस्कार. माझे काकसासरे, आणि ते सगळे आमचे मुनारे फॅमिली. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? पनवेल, पनवेलला कुठे? वाणीआळी. तुमचं बालपण कुठे? रेवसचं. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई, आता आई नाहीये, वडील आहेत हा. आणि मिसेस, मुलगा. तर जमलं कसं? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं हो? मी माझ्या बहिणीकडे आले होते इथे? हा, कितवीत असताना? 9वी. काय झालं हो नेमकं तुम्ही सांगा. तिच्या भावाबद्दल मी विचारलं होतं तर ती स्माईल दिला. स्माईल मध्ये मी फसलो. म्हणजे कितवीत असताना? तुम्ही 9वीत होता मी 9वी मध्ये आणि तेव्हा तुम्ही? मी 12वीत होतो. मग पुढे काय झालं? पुढे काही नाही, हो म्हणाली मी. कधी? तेव्हाच? नाही, थोड्या दिवसांनी म्हणाली. पण तुम्ही परत पनवेलला गेला असाल? हो. मग तुम्ही पनवेलला जायचे सारखे? पनवेलला माझी आत्या वगैरे त्यांची आत्या नातेवाईक वगैरे आहेत. नातेवाईक पनवेललाच आहेत. बरोबर. मग तुम्ही आत्याची आठवण यायला लागली त्याच्यामुळे. कारण इतक्या वर्षात कधी वाटलं नाही आता आत्याला भेटावं असं वाटावं. मग तुम्ही पनवेलला जायचे आत्याकडे. पण तेव्हा फोन, पेजर, कसं काय कॉन्टॅक्ट? लँडलाईन होतं. लँडलाईनवर? हा, पण मग हे किती वर्ष सुरू होतं असं? 5 वर्ष. तुम्ही रेवसमध्ये, तुम्ही तिकडे पनवेलला. पनवेलला. हा. मग कसं पुढे कसं गेली ही कथा? नाही, घरात सांगितलं, मग घरातल्यांनी लग्न करून दिलं, लावून दिलं. घरी कळल्यावर काही प्रॉब्लेम नाही? नाही नाही, काही नाही. काही नाही. नाही. काय हो तुमच्या घरी? आणि आमच्या घरी तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. आईची मान्यता होती, पप्पांची पण मान्यता होती. कसं असतं म्हणजे सांगा. पनवेलमध्ये शहरात होता, हा. रेवसमध्ये येऊन स्थिरावला. कारण वेगळं आहे ना शेवटी. शहरातून हा, जेव्हा छोट्या गावात येतो तेव्हा एक वेगळी असते ऍडजस्टमेंट. नाही, मला सुरुवातीला वाटलं हे, पण माझी घरातली माणसं खूप चांगली आहेत, त्यामुळे मला असं वाटत नाहीये की मी शहरातनं खेड्यामध्ये आले आणि माझं काही प्रॉब्लेम मला नाही आला. कारण माझ्या घरातली पूर्ण फॅमिली माझी खूप छान आहे, खूप काळजी घेते. खूप मस्त आहे आणि खूप एन्जॉय. म्हणजे असं कुठल्या बंधन नाहीये. हो. सासू सासऱ्यांचं नव्हता, सासूबाईंचं पण बिलकुल नव्हतं. त्यांना उलट खूप हौस होती. प्रत्येक ह्याच्यात त्या मला पुढे व्हायला सांगायच्या की तू कशात प्रोग्राममध्ये भाग घे, पुढे करायचे. आणि त्यांची खूप इच्छा होती की होम मिनिस्टर घरी यावं, आणि आज त्याच नाहीये. मग आता कुठे आहेत त्या? एक्सपायर झाल्या. हो बरोबर. खूप वाट बघितली. खूप वाट बघितली. काय नेहमी करायचं? बोलायच्या त्या मला की आपण बोलवूया त्यांना. अरे अरे अरे. आणि काय आज करावं? नेमका योग आवडीने आला. बघायचं. आणि माझे सासरे तर नेहमी तुमचा प्रोग्राम अगदी आवर्जून पाहतात. काय करू, आमचा प्रवास रोजच सुरू असतो. पण रेवसला उतरून पुढे जायचो, रेवसला थांबायचं कधी वाटलंच नाही. त्यात या वेळेला योग आला. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. हा. बरं, मग मला तुम्ही सांगा कसा आहे स्वभाव वहिनींचा? छान आहे. म्हणजे कसा हो? छान म्हणजे काय?
मन मिळावं किराणा आहे. मालातल्या कुठल्या पदार्थासारखं सांगा म्हणजे साखरेसारखं. साखरेसारखं. आणि त्यांचा स्वभाव नाही ते पण खूप चांगलं आहे. हो हा तुम्हाला विचारतो यांच्याबद्दल काय सांगाल, कारण त्यांनी तुमच्या कुटुंबात आल्यानंतर सगळे अनोळखी होते, आता सगळ्यांना एकमेकाच्या परिचयाचे झाले. तुम्ही कसं सांगणार, त्यांनी कसं ऍडजस्ट केलं या घरात? नाही, खरंच छान. म्हणजे जेव्हा वेळेस मी पहिलं पाहिलं तिला तेव्हा ते आवडलीच होती. आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर ती मी घरातल्यानं सगळ्यांना ऍक्सेप्ट करायला लागली आणि सगळं काय करायला. इव्हन घरी काय नव्हती करत, पण इथे येऊन तिने सगळं मॅनेज केलं. सगळं जेवण वगैरे पद्धतशीर करते, व्यवस्थित सगळ्यांचं सांभाळ करते. आणि आता ही मुलाचं व्यवस्थित अभ्यास वगैरे घेऊन सगळं घरातलं करून दुकानातही माझ्या सर मदत करते. व्हेरी गुड. असंच पाहिजे. आणि हे असंच सुरू असताना आता या टप्प्यावरती ही घरातली जी सगळी मंडळी ज्यांचं भरभरून कौतुक केलं ना तुम्ही सगळ्यांनी, ते आता तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते आम्हाला बघायचं आहे. कारण यांच्या मनातलं गाणं एखाद्या वाद्यातून बाहेर येणार आणि ते या घरातले ओळखून बक्षीस मिळवून देणार का, बघूया लगेचच. 3 गाणी आहेत. कोण पहिलं आव्हान स्वीकारणार तुमच्या दोघांपैकी? तुम्ही कुठलं वाद्य घ्या? हे आधी एक मनातलं असंच गाणं वाजवा, कुठलंही वाजवा तुमच्या मनातलं, मग ह्या पाकिटातली गाणी देतो तुम्ही ओळखायचा. बघू वाजवा. रंग बावऱ्या स्वप्नांना, हा? रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा म्हणा रे. म्हणा 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 जरा. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओठी कोणाचे, का सांग वेड्या मना, हे वेळ नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. कळलं कळलं ह्याला वेळ लागला. चला म्हणजे आता सगळे तयार झालेले आहेत. आता पहिलं गाणं तुमच्यासाठी द्या इथे. आधी मी बघतो. हा थांबा. काही म्हटलं तर ऍक्टिंग करायची नाही, वाजवायची. हा तयार. हा आता वेळ सुरू झाली आहे खेळाची. हा एक मिनिट. बोट बंद करून रिव्हर्स वरून ट्रेन सुरू झाली असं वाटत होतं. परत एकदा आता 1 2 3 परत. थांबा थांबा, आता परीक्षा आहे तुमची, मला बघायचं आहे ना. 1 2 3. हृदय वसंत. परत एकदा. जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देवा आहे. मग अशी करेक्ट वाजवलं होतं तुम्ही. आता पण वाजवते, त्यांना कळतच नाही. परत वाजवा. थांबा. हा 1 2 3. हे फेकून मार आहे का? आता थांबा. आता पहिलं बक्षीस तर गेलं. आता मला बघायचं आहे हे कुठलं गाणं ते त्या सांगतील. सांगा हो. मला वेड लागले प्रेमाचे. हेच गाणं होतं पण ते ओळखलं नाही. एकदम सोप्या पद्धतीने वाजवलं, लगेच समजायला पाहिजे होतं. आता पुढचं गाणं कुठलं वाद्य घेत आहे? तेच घेते. तेच बघू द्या. हळूच बघा, तुम्ही नाही बघायचं. माहितीये, बघितलं? तयार आहात सगळे? चला बघूया काय होणार.
थांबा, व्यवस्थित म्हणतायत. जरा पुढचं पण वाजवा. जमतंय जमतंय. त्या कोळीवाड्याची शान. टाळ्या वाजवा. आता इतक्या जोरात वाजवत होता की कोळीवाड्याला तुम्हालाच वाजवायला बोलवतो. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आता तिसरं गाणं दोघांनी मिळून वाजवायचंय. तुम्ही हे घेताय? व्हेरी गुड. तुम्ही कुठलं वाद्य घेताय? हे पाहिजे हे घ्या, असं काही नाही. आवाज वाटायला नको मी घेऊन बघतोय. या दोघांसाठी हिंदी गाणं आहे. आधीच सांग. सुरू. आधी तुम्ही वाजवा. तुम्हाला नाही जमलं तर त्यांना सांगा. हिंदी गाणं. जिने ओळखलं ती कोण तुमची? माझी नणंद. नणंद आहे. हा. कालपासून गाणी ऐकवलेली दिसतात. अभिनंदन. हे बक्षीस सुद्धा 500 रुपयाचं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आपल्या 2 चिठ्ठ्या काढा. बघू तुमच्या हाकेला आता कोण मदतीला धावून येतं. 1 2 मिनल मनोरे, नमश्री मनोरे. नमस्कार. यांची आणि तुमची ओळख कधीची? लग्नानंतर झाली ओळख. लग्नानंतर झाली. हां. त्यापूर्वी कधी बघितलं होतं? नाही, तुम्ही राहायला कुठे? इथे बाजूलाच. तरी बघितलं नव्हतं? नाही. 5 वर्ष आत्याकडे यायच्या, त्या का कोणाकडे यायच्या, बहिणीकडे बघितलं बहिणीकडे नव्हतं? यायच्या. मग त्या तेव्हा ती बघितलं लहान नव्हतं? होती. नाही, मी लहान तुम्ही होती. लहान होता. हो, 14 वर्षापूर्वी. हा. हां. कुठे पाळण्यातच असत. बरं, मग मला सांगा आता यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिचा स्वभाव बदल करण्यात काहीच नाहीये. पण काहीच नको. नाही. तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल? नाही, एकदम चांगली आमची सून. चांगली म्हणजे काय? म्हणजे आजी सगळ्यांना मिळून मिसळून राहते, सगळ्यांबरोबर राहते, हौशी आहे, स्वतः पण फिरेल सगळीकडे आणि आम्हाला पण सगळ्यांना काढेल. काय हो, हे काय तंत्र आहे तुमच्याकडे? फिरायला जायचं असलं की आम्ही सगळे बरोबरच निघतो, कारण मग एन्जॉय करता येतं. त्यामुळे मग या आणि माझ्या सासू आहेत त्या सासवांसारख्या माझ्याशी राहत नाही पहिली गोष्ट. मग त्याला बाहेर काढता. नाही, म्हणजे फिरायला जातो. फिरायला हा. हो, पण सासू एकदम सगळ्या चांगल्या आहेत. हो, खूप चांगलं. किती सासू आहेत? 3 सासू आहेत. त्या मोठ्या, ह्या 2 नंबर बरं. आणि त्या 3 नंबर. हो, नमस्कार नमस्कार. काय बाहेर नाही पडत तुम्ही? हा? आधी मी माईक सगळ्यांकडे देतो. चला बघूया, कोणाला जर यांच्याबद्दल बोलायचं असेल ना तर सांगा. माझी आंटी आहे ती खूपच चांगली आहे आणि आमच्याशी सगळ्यांशी खूप चांगल्यापैकी वागते आणि छान आहे, खूप छान. अजून कोणी बोलणार आहेत? द्या. मी तिची मोठी जाव आहे, हा. पण आमचं नातं असं जावेसारखं नाहीच आहे, मैत्रिणीसारखंच आहे. ती खूप लहान होती म्हणजे आमच्या घरात आली तेव्हा, पण म्हणजे सगळ्यांना तिने मिळून मिसळून वागते. अगदी सगळ्यांना सामावून घेतलं, आपलंसं करून घेतलंय तिने. असं वाटतच नाही कधी की एवढी लहान होती ती. आणि धीर पण माझे खूप छान आहेत आणि सगळ्यांवर खूप म्हणजे असं प्रेम करतात. काय हसत असतात? हो हो, कायम हसत असतात. हसरा स्वभाव आहे तिचा. म्हणजे तुम्ही किती त्यांना टोचून नाही, बोललात तरी कधीच हसत नाही, असतात. कधीच नाही. त्या पहिली गोष्ट मला टोचून कधी बोलल्याच नाहीत. कधीच नाही. त्या माझ्याशी मोठ्या जावेसारख्या कधीच नाही वागल्या.
नेहमी बहिणीसारखंच त्यांनी ठेवलं. आमच्यात एवढ्या वर्षात कधी वादच नाही झालाय. म्हणजे आम्ही आधी जॉईंट फॅमिलीच होतो, आता त्या डोंबिवलीला गेल्यात राहायला. डोंबिवलीला असतो. हा, पण आधी होतो काढलं? त्या पण नाही. हो, म्हणजे फिरायला बाहेर त्यानं पण काढता का? आता मला बघायचंय ह्या दोघी जणी ज्या हाकेला धावून आल्यात त्या तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का? मी एक ओळ वाचणार, त्या ओळीमध्ये ठिकाण असेल दडलेलं, सगळे मदत करू शकतात सांगायला, पण तुमच्यासाठीच ते आव्हान आहे. वेळ 1 मिनिटाची आहे तिघांना. पहिली वस्तू तुम्ही घेऊन यायची, दुसरी वस्तू तुम्ही आणि तिसरी वस्तू तुम्ही आणायची. चांदीचं नाणं पहिलं तुम्ही घेऊन यायचं, मग चांदीचा कुंकवाचा करंडा आणि त्यानंतर घरात असलेली चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती हे तुम्ही आणायची. वेळ 1 मिनिटाची आहे. जे आतमध्ये जातील ते जितका जास्त वेळ लावणार तितका पुढच्याला कमी वेळ मिळणार. तेव्हा आता बघूया काय होणार. आव्हान स्वीकारायला सज्ज आहात? पहिलं आव्हान तुमच्यासाठी, दुसरं तुमच्यासाठी आणि तिसरं तुमच्यासाठी. बघूया तीनही बक्षिसं मिळवून देणार का 1 मिनिटामध्ये. पहिलं तुमच्यासाठी वाक्य, जो जीता वही सिकंदर. वेळ सुरू झाली, जा लवकर. 10 सेकंद झाली, त्या लवकर. 15 सेकंदात तुम्ही आलायत. तुमच्यासाठी चांदीचा कुंकवाचा करंडा घेऊन यायचा आहे. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. वेळ सुरू झाली. 30 सेकंद झाली. 35, 40. बसा. या स्पीडने काय व्हायचं तुमचं? आणि आता तुमच्यासाठी फक्त 20 सेकंद आहेत. हा, या 20 सेकंदामध्ये तिसरं बक्षीस, अन्नपूर्णेची चांदीची मूर्ती आणणार का? आता मला बघायचंय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. 10, 9, 8, 7, 6, 5. चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि 3 सेकंद राहिलेली असताना मिस्टर ही अन्नपूर्णेची चांदीची मूर्ती घेऊन आले, अभिनंदन. तुम्ही धावपळ केली म्हणून तुम्हाला हे बक्षीस, अभिनंदन. तुम्ही जी काही जास्त वेळ घेतला म्हणून तुम्हाला हे बक्षीस, अभिनंदन. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. बरं, तुमच्यापैकी कोणी काय बोलणार आहे का यांच्याबद्दल? आता आमचे मिसेस गेल्यापासून ही सगळं सांभाळते, सगळे हे बघते. म्हणजे कुठल्या गोष्टीत कुठले आहे नाही, तक्रार नाही तिच्याबद्दल. कुठल्या बाबतीत तक्रार विषयच राहिला नाही माझ्याकडं. अतिशय जीवाळू, कुठल्या गोष्टीचा हे नाही, कमतरता नाही, खरंच कमतरता नाही. एवढं मोठं सर्टिफिकेट मिळाल्यावर अजून काय पाहिजे? कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. हा, खूप छान वाटतंय. हो की नाही? हे बाकी कुठल्याही बक्षिसापेक्षा हा आशीर्वाद हो. जास्त महत्वाचा. हो, बरं झालं की नाही तेव्हा सुट्टीत ह्या आलेल्या. हा? मग यांचे डोळे असंच म्हणत होत्या की तो क्षण या गावामध्ये तेव्हा आला म्हणून किती बरं झालं असं चेहऱ्यावरचे भाव आहे. मला सांगा, अशी कुठली गोष्ट आहे भविष्यात वहिनींसाठी तुम्ही करणारच किंवा करायची आहे? मला एक अलिबागमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, तिची इच्छा आहे. हा, असं छान घर घ्यायचं मोठं अलिबागमध्ये. अलिबागमध्ये फिरायला कुठे राहायला आवडेल? सिंगापूरला. फोन देते. अलिबाग एसटी स्टँड. अरे एसटी मुंबईपर्यंत जायला लागेल ना एअरपोर्ट पर्यंत. असे का असतात मला कळत नाही. आता कॅन्सल, आत्ताच पाठवणार होतो तुम्हाला, पण सिंगापूरला जायची इच्छा आहे. वा वा. मी काय म्हणतो, कधी जाणार मग? जाऊ, नक्की हा? जाऊ. नक्की जा. हो. माझी बॅग एक भरून ठेवा. चालेल. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करायचा? सहनशीलता वाढवणार. चला, शेवटच्या क्षणी का होईना ते महत्वाचं वाक्य मिळालेलं आहे. तर आजपासून स्वतःमध्ये एकच बदल करणार, तर म्हणजे माझी स्वतःची सहनशीलता वाढवणार. म्हणजे चिडणं, क्षुल्लक गोष्टींवरून जे आहे ते कमी होणार.
या दोघांना शुभेच्छा. आणि नुसत्याच शुभेच्छा नाही तर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आनंदाच्या प्रसंगी वैदींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. ही पैठणी म्हणजे जणू काही यांच्या सासूबाईंचा आशीर्वादच आहे. अभिनंदन. त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.